फोन टॅप होत असल्यानं आता मंत्री फोन बंद ठेवतायत। रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी रोहित पवारांच्या दाव्याला दुजोरा दिलाय, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खंडन केलेलं आहे। अशी चर्चा आहे की अनेक असे मंत्री आहेत की त्यांना आता कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे। काही मोठी प्रकरणं ही नेत्यांची बाहेर निघाल्यानंतर, त्याच्याचबरोबर हनी ट्रॅपचे पण विषय हे चर्चेत आल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचे फोन तिथं आता बंद लागत आहेत। आता त्यांचं कदाचित असं म्हणणं असावं, तर अशा पद्धतीची चर्चा आहे की कुठेतरी फोन टॅप केले जात आहेत, फोनवर आपण काय बोलतो हे कुठेतरी कुणीतरी ऐकते, म्हणून या भीतीपोटी त्यांनी फोन बंद ठेवलेत का, अशी फक्त चर्चा आहे। ती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त व्यक्त केली। महाराष्ट्र में फोन टैपिंग का बात ऐसी है कि फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। अगर सच जानना था तो ये एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी। देवेंद्र जी को जांच होनी चाहिए थी, लेकिन जांच होने नहीं दी। इस महाराष्ट्र की डीजी, बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे, लेकिन उनकी जांच फडणवीस ने रोक दी। त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केलाय। मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा फुसकी मार आहे।